नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सावनेर, जिथे आवक 2300 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,000 रुपये, जास्तीत जास्त दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 50 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,100 रुपये, जास्तीत जास्त दर 8,275 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,187 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिथे आवक 600 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,300 रुपये, जास्तीत जास्त दर 8,595 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,450 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 112 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 8,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू, जिथे आवक 1613 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 8,050 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिथे आवक 880 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 8,240 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,370 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिथे आवक 2,220 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 8,850 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.